झी स्टुडिओज प्रस्तुत पुन्हा शिवाजीराजे भोसले याचसाठी केला होता अट्टहास. 31 ऑक्टोबर 2025ला हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि चित्रपटाची संपूर्ण टीम, लेखक दिग्दर्शक महेश मांजरेकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. महेश सर, मला सगळ्यात आधी तुम्हाला विचारायचं आहे, प्रेक्षकांबरोबर आम्हालाही हाच प्रश्न की यामध्ये काय वेगळेपण असणार? महाराज आज आलेण्याची परिस्थिती बघितल्यावर त्यांना काय वाटेल याच्यावरती सिनेमा आहे. खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्रात नाही, हे देशभरातच आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या महाराष्ट्रातच जवळजवळ 10 वर्षात 1,25,000च्या वरती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. रोज आत्महत्या होतात. तर काय असं की आपण नाही सॉल्व्ह करू शकत? असं काय मोठा रॉकेट सायन्स आहे की आपण शेतकरी आत्महत्या नाही थांबवू शकत? बरं, हीच गोष्ट जर का महाराजांच्या काळात झाली असतं तर काय झालं असतं? हा एक विचार आला आणि म्हटलं की आज जर का महाराज आले तर काय होऊ शकतं? त्यांची काय रिॲक्शन असेल की आज त्यांच्या राज्यात त्यांनी जे स्थापन केलं त्यांचं स्वराज्य आहे, आज तेच राज्य आज इथे काय कुठल्या परिस्थितीत आहे हे पाहिल्यावर त्यांना काय वाटलं असतं? हा थॉट आला आणि हा सिनेमा झाला. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तुम्ही सगळे व्यस्त आहात. आता चित्रपट प्रदर्शित व्हायला काही दिवसच उरलेत, त्यामुळे ते तर आपण बोलूच, पण तरीसुद्धा तुम्हाला मी एकदा फक्त अंदाज देतो. तुम्ही आज आमच्या तगड्या चाळीमध्ये आलेले आहात आणि या तगड्या चाळीमध्ये इतके पाहुणे आल्यानंतर आमची एक स्वागत समिती आहे. त्यांना तुमचं स्वागत करायची फार खास नाही म्हणणार मी, आवड आहे खरं तर, पण ती माणसंच तशी आहेत. हे जरा या रे, गुळपाणी घेऊन या प्लीज. या लवकर या लवकर या. ठेवा. थँक्यू. त्रिशा, ते पतंजली दूध मिल्क बिस्किट्स आहेत. त्याच्यामध्ये अजिबात अशा कुठल्याही गोष्टी नाही आहेत ज्या लहान मुलांनी खाऊ नयेत, त्यामुळे तू ते खाऊ शकशील. हा, तुम्हा सगळ्यांसाठी येते आणि शुद्ध दुधापासून बनवलेले. हा, चला झालं ना तुमचं, या आता. अरे दादा, मेन काम पुढे. अरे नको, महेश सर आहेत, कशाला उगीच. अरे पण मी प्रयत्न करतो, ते हो म्हटले तरच करू. बरं, हे काय आहेत? हा, खूप हौशी मंडळी आहेत सगळी. सर, ते प्रत्येक वेळेला पाहुणे आले की त्यांना एक स्वागत गीत काहीतरी सादर करायचं असतं, तर आजही त्यांची इच्छा, तर तुमची हरकत नसेल तर त्यांना एक करू देत का? करू दे. चालेल. थँक्यू सर, थँक्यू. चल लवकर करा, लवकर जा. पाहुणे इकडे येता, स्वागत गीत उमटते, प्रत्येकाला काम पाहिजे म्हणून गीत हे होते. सगळे आज फ्री होते म्हणून लवकर आले, प्रेमाने आणि हक्काने हे माहेरी हो आले. हे स्वागत आहे तुमचे, हे स्वागत आहे तुमचे. सलाम तुमच्या कार्याला, ऑडिशन घ्या ना आमचे. अभिषेक कर्णेकर, बरं, ऐका झालं असेल तर आता निघा. या. नाही दादा, अरे आपलं काय ठरलंय दादा? नको ना ग. जोपर्यंत ते आमचा अपमान करून आम्हाला हाकलत नाही तोपर्यंत आम्ही नाही जाणार. अगं, महेश सरांसमोर लोक बोलायला पण घाबरतात, लपतात त्यांच्यापासून की हे एक तर माझी ना इमेज उगाच हे, आणि तुम्ही ती रप का करता? जेव्हा जातो तिकडे आम्ही पण स्ट्रगल केलंय ना असं कधीतरी. आमच्याही लहानपणी आम्ही हेच केलं ना. कोण आला असा कोणतरी डिरेक्टर की आम्ही पण त्यावेळी खूप पुढे गेलं आहे. हे तरी खूप चांगले. आम्ही तर काही संबंधच नव्हता नाटक सिनेमाची, त्यामुळे आम्ही बरे गातात तरी निदान, म्हणजे ऑडिशन मागितली तरी गातात तरी. आमचं तर काही संबंध नव्हता तरी आम्ही केलं आहे, त्यामुळे आय कॅन अंडरस्टँड वेअर देअर कमिंग फ्रॉम. ठीक आहे, आता सरांचा सल्ला लक्षात ठेव आणि या आता. थँक्यू. हां, आम्ही गप्पा. सरांना एकदा विचार ना, ते सुकासुकीला कधी जेवायला घेऊन जातील? घेऊन जातील म्हणजे ते रेस्टॉरंट आहे, तुम्ही जा तिथे आणि जेवा. अच्छा, असं आहे. बिल भरायचं असतं, ते काय फुकट नाही घेऊन जात. आणि तिथे जाऊन पनीर मागू नका, कळलं? चला निघा. बाय सर. चला बाय बाय बाय. दादा, नेक्स्ट टाइम आपण वेगळा कलर घेऊ. स्केलचा काहीतरी प्रॉब्लेम मला वाटतंय. सिद्धार्थ, मला तुला विचारायचं आहे की महेश मांजरेकर सरांबरोबर यापूर्वी पण तू काम केलेलं आहेस, पण महाराजांची भूमिका, आणि आम्ही जसं ट्रेलरमध्ये बघतोय आणि महेश सर त्यांच्या बोलण्यामध्ये कायम सांगतायत की हे संतापलेले महाराज आहेत. मला इथे एक इंटरप्ट करतो. मी ना खूप कमेंट्समध्ये असं ऐकतो, वाचलेलं खाली, की महाराज असे कधी चिडायचे नाहीत. म्हणजे हे जवळजवळ त्यांचे मामा किंवा आत्याचे नवरा असल्यासारखे बोलतात. कोणी पाहिलेलं महाराज चिडायचे की नाही? चिडत असतील की ते ह्युमन, म्हणजे ते खूप त्यांच्या इथे पण आजूबाजूला काही वाईट झालं की चिडत असतीलच ते. तर आय जस्ट वॉन्ट टू टेल की मला माझ्या सिनेमातले जे महाराज आहेत ते आजची परिस्थिती बघून संतापलेले आहेत. करेक्ट. ते खरं याचसाठी आहे कारण हा सर्वसामान्यांसाठी काम करणारा, त्यांचं भलं करणारा राजा, म्हणून त्याला ते देवत्व आपण सगळ्यांनी बहाल केलंय. इतक्या मोठ्या महापुरुषाची, आपल्या महाराष्ट्राच्या दैवताची भूमिका
ही साकारताना आणि चित्रपटामध्ये साकारताना काय काय आव्हानं होती या भूमिकेच्या निमित्तानं? खरंच खूप आव्हानं होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मी एका सिनेमासाठी मी जो करत होतो मी खूप जाड झालो होतो. तर मला पहिले फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करायचं होतं. मला एक काटक शेतकऱ्याची बॉडी करायची होती. त्याच्यासाठी एक मेहनत घ्यावी लागली. त्याच्यानंतर या सिनेमामध्ये तू ट्रेलरमध्ये पाहिलं असेल की खूप ॲक्शन आहे. तर तेही मी याच्या आधी कधीच केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे त्याच्यासाठीची एक वेगळी प्रॅक्टिस होती. आणि ह्या सगळ्यांबरोबर आपण शिवाजी महाराजांची भूमिका करतोय तर ही एक खूप मोठी जबाबदारी असते. करेक्ट. आणि मी सरांना भेटलो तेव्हा जसं सर म्हणाले की ह्या सिनेमातले महाराज जे आहे हे आत्ताची परिस्थिती बघून प्रचंड उद्विग्न अवस्थेतले खूप चिडलेले महाराज आहेत. आणि जसे जसे मी सीन्स वाचत होतो तर त्या सीन्समध्ये ते सगळं होतं की ते म्हणजे ते वाचताना मी इतका अस्वस्थ होत होतो की शेतकरी आत्महत्या आणि याची जे लाखोंमध्ये जे आकडे आहेत हे आपण रोज ऐकतो. आणि मला असं वाटलं की ही मला आत्ताची आत अस्वस्थता निर्माण झाली ही मला पोहोचवता आली पाहिजे त्या सरांच्या विजनने, ॲग्रेशनने. कारण मला जे फील झालं ते सगळ्यांना फील होणं गरजेचं आहे कारण तो बदल गरजेचा आहे. वा वा, सिद्धार्थसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बरं चला एक छोटासा ब्रेक घेऊया बाकीच्यांची गप्पा मारेपर्यंत. आपण एक काम करूया, मेकअप दादा, हेअर दिदी या पटकन जरा टचअप करा सगळ्यांचं प्लीज. अरे तुला किती वेळ सांगितलंय मला फोन करू नको, शूटिंगमध्ये आहे मी. हाँ चाबी हरवली. हाँ अरे अभी सेट पे हूँ ना मैं, कितनी बार बोला टाइम खोटी मत कर इधर, मेरे को बहुत काम रहता है इधर. चाबी हरवली नाही मग काय, घरच सापडत नाहीये मग तू रस्त्यावरच राहा. ठेव फोन. अरे सर, हॅलो सर. हॅलो सर, माझं नाव स्वीटी आहे. सर खूप बरं वाटलं, खूप वर्षांनी तुम्हाला भेटले सर. पण सर वास्तवच्या वेळेला सेटवरती मी नव्हते सर. नाही तिकडे मी नव्हते असं सांगितलं सरांना. पण सर मला 20 वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये, युनियनमध्ये मला सगळे ओळखतात सर. सर ॲक्च्युली फोन ज्याचा आला होता ना, माझा भाऊ आहे सर, गौरव नावाचा. तर त्याला ना ॲक्टर व्हायचं आहे म्हणून माझ्याकडे मुंबईत राहतोय सर. प्रॉब्लेम असा आहे की त्याचा चेहरा असा ना सर की त्याला गर्दुल्ल्या, दारुड्या, भिकारी असेच रोल मिळतात सर. सर मला काय वाटतं सर, मला पण 20-1 वर्ष झाली आहेत युनियनमध्ये आणि तुम्ही तर सर युअर स्टॉलवर्ट ना तसं म्हणतात. सर आपण दोघांनी मिळून त्याच्यासाठी वास्तव 2 बनवलं तर कसं वाटतं तुम्हाला? मस्त, विस्तव 2 बनवूया. पण सर त्याला जर का तुम्ही कास्ट केलं ना सर तर तुम्हाला अवास्तव असं नाव ठेवायला पाहिजे. हे आमच्या चाळीमधले तुम्हाला म्हणलं तसं मेकअप आणि हेअर आर्टिस्ट आहेत. यांचं एक ब्युटी पार्लर आहे हुरूप नावाचं. हुरूपच आहे, पण तिथून बाहेर निघणारा प्रत्येक माणूस जसा दिसतो त्याच्यावरून मला ते नाव आठवलं. अरे पण त्या माणसांना बघायला तू तिथं थांबतोसच का? कसं आहे सर, आज आम्ही स्पेशल भेटायला आलोय तुम्हाला. ऍक्च्युली ते झालंय असं की आम्ही म्हणलं की बाबा कुणाकडे आपण ट्रेनिंग घ्यायची. हा आम्हाला शिकायचंय, सरांकडनं शिकायचंय. पण तुम्ही नुसतंच आपलं काम द्या करणार असं कसं शिका ना, त्यांना नुसतंच रिक्वेस्ट करून होणार नाही. सरांकडनं आम्हाला मेक ओव्हर शिकायचं. मेक ओव्हर? हा म्हणजे कसं की आता सरांनी एवढे सिनेमे केलेत, त्याच्यामध्ये एवढे मोठी कॅरेक्टर आहेत, तर मग त्यांचा मेकअप कसा केला की त्याच्या बिहाइंड आपला थॉट काय असतो हे सगळं सर आम्हाला पाहिजे. म्हणजे कसं आमचं बी गरीबाचं आपलं करिअर होऊन जाईल. सर आम्ही काय करतो, आम्ही कोणापासून तरी सुरुवात करतो, तुम्ही चेक करा आणि आमचं काय चुकत असेल तर तुम्ही आम्हाला. असं नाही म्हणजे आम्ही ऑडिशन देतो सर ऍक्च्युली, मग तुम्ही ठरवा पाहिजे तर. चालेल सर. हो सर आपण एक काम करूया ना, आपण घरातल्या माणसांपासून सुरुवात करूया म्हणजे पाहुण्यांना पण कळेल की त्यांची काय वाट लागणार आहे, म्हणजे त्यांच्या बरोबर काय होणार आहे. हा तर एक लेखक आहेत सर, योगेश शिरसाट आहेत का? ठीक आहे, हा, या सर या. योगेश शिरसाट, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या लेखक आहेत योगेश शिरसाट. थोडा वेळ उठा. उठू का? जरा वेळ. हा अरे बापरे. उठा उठा. नाही, आम्हाला सारखं जा करत असतं, आम्ही गेलो तर कॉमेडी कोण करणार, तुम्ही. बघा रे बाबा, करा प्रयत्न. हा बसा. योगेश सर तुम्ही लेखक आहात, म्हणजे असं होतं की लेखकाला कशाला लुक पाहिजे, कशाला पाहिजे ते तर स्क्रीनवर दिसत नाहीत, पण आम्हाला तसं नाही वाटत. हा सर मला तुम्हाला विचारायचं आहे की लेखक म्हणून सतत जेव्हा चॅनल तुम्हाला स्क्रिप्ट रिराईट करा सांगत राहतं, त्याची लिखाणाची क्वालिटीच ती आहे. म्हणजे चांगलं लिहितो असं वाटतं की हाच माणूस आहे, चांगलं लिहू शकेल, अजून चांगलं लिहू शकेल असं बरोबर. सर पण मोस्टली असं होतं की लेखक म्हणून आपल्याला असं वाटतं की मी जी वाक्य लिहितो तो समोरचा कलाकार बोलत का नाही, तुम्हाला त्रास होतो सर? नाही ठीक आहे, मला आता सवय झाली, मी आता जेवत पण नाही, भाकरी डायरेक्ट फ्लश करतो मी, असं झालंय माझं आता. मी काय म्हणतो, एवढं सगळं बोलण्यापेक्षा तो कलाकार बोलेल असं वाक्य का नाही लिहित तुम्ही?